राजा बाण मैसूर बनावटीचा दिसतोय। चिक्कदेवरायाचा निरोप। चिक्कदेवराय? ಸ್ವಾಗತ ಸಂಭಾಜಿ, ನೀನು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ತುಂಬ ದೊಡ್ಡ ತಪ್ಪು ಮಾಡಿದೀಯ। ಈಗ ಬಂದಿಡಿಯಾ ಅಂದ ಮೇಲೆ ಸಾಯೋಕ್ ಸಿದ್ಧನಾಗು। ನಿನ್ನಂತಹ ರಾಕ್ಷಸನ್ನು ಸಂಹಾರ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಚಿಕ್ಕದೇವರಾಯನು ಅವತರಿಸಿದ್ದಾನೆ। आम्हाला ठार मारण्याची धमकी दिली आहे चिकदेवरायानं। तो म्हणतोय आम्ही या प्रदेशात येऊन मोठी चूक केली आहे, आता माघारी जाऊ देणार नाही। तुझ्या सारख्यांना ठार करण्यासाठी चिकदेवरायानं अवतार घेतलाय। मजकूर बघ, वाच आणि निघून जा। चिकदेवराय, दाजी साहेब बाणाला हात लावू नका, टोकाला विष आहे त्याच्या। खाली ठेवा। माझं बाण बोलत, माझं बाण निरोप देत, माझं बाण यमसदनी पाठवत। नन्न चिन्ह बिल्लू बाणा, नन्न चिन्ह बिल्लू बाणा। हा दुसरा निरोप। पहिला निरोप पत्र पाठवलं, संभाजी राजाला सांगितलं, धैर्य ಮಾಡಬೇಡ್ರಿ, आदर शिक्षण ಮಗೆ ಸಿಗಬಹುದು। हिम्मत कराल तर शिक्षा करू, दंड देऊ। आज नाही दारू तरी आलाच, म्हणून हा दुसरा निरोप। बिल्लबाणानु विषबाणानु हे विष संभाजीला नष्ट करील। राक्षसनु संहार माडुके चिकदेवरायानु अवतरे सिद्धानु। राजा महाराजा, मजकूर वाचून संभाजी घाबरला असणार। त्याने केली असणार तयारी निघून जाण्याची। म्हैसूरच्या मातीत तो थांबणार नाही। त्याच्या छावणीत बाण घुसला तेव्हा त्याला कळलं असणार, अग्नी आंध्रे चिकदेवराय, तळण्यापेक्षा निघून जा।
तो गेलाच असणार म्हणतो मी. शिवाय त्याला त्याची भीती आणि मर्यादा कळाली असेल. कारण संभाजीराजे लढत ते तलवारीनं, कमसेरीनं, भाल्यानं. नाही, ऐकून आहे, ऐकून आहे. त्याचे मावळे 9-9 हात झेप घेतात. पण चिगदेवरायाचे बाण 1000 हात झेप घेतात. खरंच आहे. हा, राजाची नवीन बाण. गेला असणार तो निघून. गेला नसणार तो, कारण तो हरजीराव आलाय. कशाला? मारण्याचा जखमा दाखवायला का औषधे लावून घ्यायला? जसं जैताजी काटकराचं कान नाक कापलं तशी ह्याची फौज सुद्धा नकटी करून सोडतो बघा. कुठे तोंड दाखवायची लायकी राहणार नाही याची. संभाजीराजे बाणावर गावात आलाय. आता त्याला चिगदेवरायाच्या बाणावर, बाणाच्या टोकावर उभं राहावं लागणार बघा. जय राजा चिकदेवराय, जय राजा चिकदेवराय, जय राजा चिकदेवराय. कितनी दूरी पर है ये राजा चिकदेवराय? दूरी तशी राहिलीये कुठं कविराज? आपल्या तंबूत सपकन हा जो बाण आलाय ना, तो चिकदेवरायाचाच आहे असं समजा. का दाजी साहेब? जी राज. कविराज, चिकदेवराय अत्यंत उन्मत्त, मगरूर होऊन आम्हाला आव्हान देतोय. होय राज. नाही म्हणजे आजपर्यंत आस लावण खुद्द छत्रपतींना बी कोणी दिलं नव्हतं कधी. या अशा आव्हानाचे 2 अर्थ निघतात. एक तर शत्रूला प्रचंड घमेंड आहे, किंवा शत्रू खरोखर बलशाली आहे. आणि शत्रू बलशालीच असणार ही आपली विचारधारा. पण त्यामुळे आपण आणखी सावध राहायला हवं. दाजी साहेब, आपले हेर सर्वत्र पाठवा. टेहळणी सुरू कर. खबरा सतत यायला हव्यात. कारण हा मुलूक तसा आमच्या ओळखीचा नाही. जी राज. या चिकदेवरायाचं लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावून आम्हाला रायगड गाठायचा आहे. औरंगजेब स्वराज्याच्या सीमेवर आहे. रामशेज लढतो आहे. राज, आपण फक्त हुकूम करावा. हुकूम करण्या अगोदर फौजेची ताकद वाढवा. हो राज, ती तर वाढतेच आहे. शिवाय आजूबाजूचं समद राजा आपल्या फौजा घेऊन इकडेच येत आहेत. फौजा येत आहेत त्या येऊ द्या. पण दाजी साहेब, आमचे काका महाराज एकोजी राजे यांना निरोप पाठवून बोलावून घेतलं तर? एकोजी राजासनी येतील ते निरोप पाठवला तर करतील मदत. राजा, खरं सांगायचं तर अनुभव तेवढा चांगला नाही. म्हणजे आपल्या राजासनी बी तो चांगला नव्हता. आणि राजा आमचं म्हणाल तर आमासनी बी तो बरा नाही. दाजी साहेब, पण आता बराच काळ उलटून गेलाय. परिस्थिती सुद्धा बदलली. हाक मारायला काय हरकत आहे? असं म्हणता मग माराच एकदाची हाक. बघू तरी काय म्हणतायत ते. माफ करा राजन, परंतु एकोजी राजे कोण? कविराज, एकोजी राजे म्हणजे आमचे चुलते, आमचे काका साहेब. आमच्या आजोबांनी दक्षिणेत जे राज्य निर्माण केलं ते एकोजी राजे चालवतात. परंतु अधिपत्य मात्र आदिलशाहीचं मानतात. आमच्या आबासाहेबांनी खूप प्रयत्न केले, पण एकोजी राजांना एकोपा मान्य झाला नाही. पण आता हाक मारायला काय हरकत आहे? जी जरूर मारा हाक. मारतोच. स्वहस्ते खलिता लिहितो आम्ही. एकोजी राजांच्या दक्षिणेतल्या मातीच्या अनुभवाचा आपल्याला फायदाच होईल. राजन, आमचा अनुभव असा सांगतो, छाटलेल्या फांद्या आणि तुटलेली नाती पुन्हा अंकुरतात. त्याला मायेची पालवी फुटते. कविराज, जर तसं झालं ना तर आम्ही रायगडी जाऊ ते कावेरीच्या पवित्र पाण्याची कावड घेऊनच. खलिता पाठवल्यावर येतील एकोजी राजे? यायला पाहिजेत खरं तर. पण आम्हाला त्यांचा भरोसा वाटत नाही. का? कारण यापूर्वी भरोसा वाटावा असे ते कधी वागले नाहीत. परंतु छत्रपतींचा शब्द टाळतील ते? टाळायला तर नको त्यांनी, पण या घडीस त्यांचं काही खरं वाटत नाही आम्हाला. मातोश्री, स्वराज्याचा पेशवा म्हणून आम्हाला खात्री वाटते
राजे एकोजी राजांना आपल्याकडे वळवतील. तसं झालं तर बरंच होईल. राणीसाहेब, मी सांगतोय त्यात तथ्य आहे. आणि एकोजी राजांना राजांच्या सावलीत येण्या वाचून दुसरा पर्याय देखील. खरं तर आता एकमेकांनी एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे. मामासाहेब एकोजी राजांनी राजांच्या मदतीला जायलाच पाहिजे. आम्हालाही तेच वाटतंय. आणि घडेलही तसंच. बघा तुम्ही. पंत, आम्हाला समजत आहे चिकदेव राजा गेल्या 10 वर्षात खूप सामर्थ्यशाली बनला आहे. हो, आणि खरंही आहे ते. त्याचं तीर कमानात पारंगत असलेलं पथक खूप लढवई आहे. त्याचीच काळजी लागली आम्हाला. अशा परिस्थितीत मामासाहेब एकोजी राजांची मदत राजांना मिळायलाच पाहिजे. पण मिळायला हवी ना. हे फक्त आपल्याला वाटून काय उपयोग. आता तरी त्यांनी काळाची पावलं ओळखायला हवीत. परिस्थिती त्यांना शिकवेल आणि राजे त्यांना भानावर आणतील असा विश्वास वाटतो मातोश्री आम्हाला. असं झालं तर मग ही मोहीम फत्ते. असं घडलं नाही तर मग मात्र कठीण आहे. जगदीश्वरा, मनासारखं दान पडू दे रे आमच्या लेकराच्या पदरात. तात्पर्य एवढंच महाराज की आपल्या हेरांनी आणलेल्या खबरीनुसार चिकदेवराय सध्या प्रबळ आहे. महाराज, त्यांनी आपली ताकद आता 10 पटीनं वाढवली आणि आपल्या सैन्याला शस्त्रविद्येत तरबेज केले. त्याची फौज त्याला लय मानते, त्याच्यासाठी प्राणपणानं लढते आणि त्याच्या समोर जायचं असेल तर आपल्याला खूप विचारानं आणि अत्यंत योजनाबद्ध रीतीनं समोर जावं लागेल. अन्यथा आपला निभाव लागणं कठीण आहे. काय वाटते तुम्हाला? कशाबद्दल? एकोजी राजे येतील. हा पर तुम्ही खलिता धाडलाय ना त्यासनी. राजांनी स्वहस्ते लिहिलंय खलिता. पण तरी बी कविराज त्याचा काय उपयोग होईल असं आमसनी नाही वाटत. म्हणजे एकोजी राजे येणार नाहीत तर? हो, येतीलच असंही नाही ना. अहो, पण राजांनी मोठ्या मायेनं लिहिलंय पत्र. अहो कविराज, आहेत कुठं तुम्ही? राजकारणात माया चालत नाही, चालतो तो फक्त माया बाजार. आजपर्यंत एकोजी रावांनी कधीच मदतीचा हात पुढे केला नाही. त्यावेळी तो चिक्कदेवराय सरदार जेताजी काटकरांचं कान नाक कापून फेकून देत होता आणि दादाजी काकड्यांसारख्या कर्तबगार सरदाराच्या ओल्या मस्तकाची मिरवणूक काढत होता, तेव्हा एकोजी राजा कुठं होतं? अहो, त्यांनाही चिकदेवरायाने हरवलंच ना. हरवलं? अहो, पळता भुई थोडी केली होती त्यासनी. पण खरं सांगू कविराज, एकोजी राजांनी सवताचा आप स्वतःच्या हाताने घालून घेतला बघा. हो, पण तसे पराक्रमी आहेत ते. अहो, पराक्रमी बी आहेत आणि कर्तबगार बी आहेत. पण एकोजी राजा कधीच एकीनं राहायला धजावत नाही.
आणि जेव्हापासून त्यांनी आपली राजधानी बंगळुराहून तंजावरात काय हलवली, त्या चिक्कदेवरायाला तर अख्खं रान मोकळं झालं. मग आता पण कविराज, आम्हाला शंका वाटते बघ. म्हणजे राजांच्या शब्दांचा ते आदर करणार नाहीत तर? हो, करतील तर असं नाही ना. आणि कविराज, आम्हाला तर असं वाटतंय एकोजीरावांची वाट बघत बसणं म्हणजे मृगजळाच्या मागं धावण्यासारखं आहे बघ. मग राजांना आपण स्पष्ट सांगूया. अहो सांगूयात की, येड कशा पायी घालवायचा. चला चला. राजन, या. राजन, आम्हाला असं वाटतं की कविराज, त्याआधी हा बाण काय म्हणतोय ते बघा. मतलब कविराज, हा बाण नाराज प्रकारातला आहे. हे बाण जो सोडतो त्याचं ऐकतात. सोडणाऱ्याच्या मनातल्या स्थळाचा माणसाचा वेध घेतात. वय, पण ते कसं काय? दाजीसाहेब, या बाणाचं टोक आणि विशेषतः याच्या शेपटाकडचा भाग, हा शेपटाकडचा भाग अशा पद्धतीनं बनवला जातो की बाण सहसा दिशा बदलत नाही. असं अशा पद्धतीचे बाण आपल्या शत्रूकडे असणं हा मोठा धोका. कारण हेच ते बाण जे नादसंधान करू शकतात. एकलव्यानं कुत्र्याचं भुंकणं बंद केलं होतं ते या अशाच बाणांच्या योगानं. फक्त ते बाण छोट्या चणीचे होते, पण प्रकार एकच. म्हणजे सहसा नेम चुकत नाही. नेमही चुकत नाही आणि दूरपर्यंतही जातात. म्हणजे हवेत तसे जातात आणि हवं तेवढं अंतर कापू शकतात. त्यातही जर धनुर्धारी सराईत असेल तर प्रश्नच उरत नाही. राजन, हमें ऐसी आशंका है की ज्या पद्धतीनं चिकदेवराय जवाब पाठवतोय त्यानुसार असं वाटतं की त्याच्याकडे असे कसलेले धनुर्धारी खूप असणार. अहो हायतच की. बघा, हरजी राजांना सुद्धा खबर आहे याची. कविराज, आम्हीही जाणून घेतले. ज्या प्रकारचा शत्रू आपल्या समोर आहे त्याला थोपवायचा असेल तर आपल्याला तशाच पद्धतीच्या माणसांची गरज आहे. म्हणजे आम्ही वाट पाहतो आहोत आमचे काका महाराज एकोजी राजांची. पण राजा ते येतील? यायला हवं. नाही म्हणजे यायला हवं ते खरं आहे, पण यापूर्वीचा त्यांचा इतिहास काही आनंदाचा नाही. म्हणजे येऊन वास्तुपुस्त करण्याचं नाही. राजन, तसं असेल तर आपण त्यांच्याशिवाय लढायला सज्ज झालं पाहिजे. नाही कविराज, तेवढं सोपं नाही ते. कारण काका महाराज एकोजी राजे चिकदेव रायाला जाणून असणार. त्याच्या खुब्या त्यांना माहीत असणार. कारण एकोजी राजे जोपर्यंत बंगळुरात पाय रोवून होते तोपर्यंत चिकदेवराय गप्प होता. याचाच अर्थ चिकदेवरायाला पायाच्या अंगठ्याखाली दाबून ठेवण्याची क्षमता एकोजी राजांमध्ये आहे. अहो राजा ते सगळं मान्य, पण एकोजीराव येतील का नाही हा खरा प्रश्न आहे. राजन, आम्हाला वैयक्तिक असं वाटतं की आपण थांबू नये. आपण उद्या सकाळीच हल्ला करावा. कारण आपण थांबणं म्हणजे शत्रूला तयारीला वेळ दिल्यासारखं होईल. वय राजा, कविराज म्हणतात ते अगदी बरोबर आहे. राजन, आपण आता विचार करू नका. राजे, एकोजी राजे निघाले आहेत. काय? काका महाराज निघाले? जी, ते आपल्या फौजफाट्यासह दाखल होत आहेत. कविराज, कितीतरी वर्षांनंतर आम्ही आमच्या काका महाराजांना भेटणार.